आपला मनीष आहे मनीष. पहिलं षटक हाताळणीकरिता मनीष यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सामना या ठिकाणी सुरुवात होईल. स्टार्ट ऑफ द मॅच. एक ग्रेट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. यस, लेट्स प्ले. आजच्या दिवसातील अंतिम दिवसामधून पहिला सामना आपल्या भेटीला आला. एका बाजूला रुवान 11 रामबाग आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकता चटाले संघाला. फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑफ साईडला पंच केला गेला. इनफिल्ड वळून काढण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पायांच्या सहाय्याने चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश आलं. त्या ठिकाणी कर्णधार मनीषला पण पाहिलं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली टीममध्ये. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झालाय. बॅटिंग करत असताना रामबाग संघाला आपण पाहतोय या सकाळच्या सत्रामध्ये 5 षटकांचे सामने. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 10 ते 15 दिवस जी मेहनत खऱ्या अर्थानं घेतलंय, आज त्याचं यश समोर दिसून येते. आयोजकांसाठी एक आज शांत झोप जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आज त्यांना सुद्धा अभिमान वाटेल या स्पर्धेमुळे. चौथ्यात मॅचच्या दिशेने पुढचा बॉल या ओव्हरमधील शॉर्ट बॉलचा वापर केला होता. शॉर्ट मिडविकेटला फिल्डर जरूर होते त्या ठिकाणी. त्यांना बीट करून बॉल डीप मिडविकेटला बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील पहिला चौकार निशांतच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. तितकाच आत्मविश्वास या फटक्यामध्ये नव्हता, परंतु फिल्डिंगची चांगली साथ खऱ्या अर्थानं बॅटिंग आणि टीमसाठी मिळाली. धावा झाल्यात फलकावरती 6. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे. मनीषच्या विरोधामध्ये चौकार आलाय. पॉवर प्ले मध्ये भरपूर अपेक्षा आहेत. या बॉलवरती डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता या बॉलवरती, परंतु जे एलिव्हेशन हवं होतं फलंदाज निशांतला ते कुठेतरी मिळालेलं नाहीये. पहिल्या 3 चेंडूंमध्ये चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडल्यात बॅटिंग आणि टीमसाठी. खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली लाभले या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगवरती हिमांशू यांना आपण पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या रोलमध्ये येणं गरजेचं असणार आहे या मॅचमध्ये. एका मोठ्या मंचावरती तुम्ही खेळतायत आणि सिनियर लेवलचं क्रिकेट सातत्याने खेळलंय हिमांशूने. स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. या ओव्हरमधील पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. भरपूर अनुभव गोलंदाज मनीषकडे आणि सातत्यानं स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले. निरंतरपणे त्याला स्ट्रायकर बॉलरच्या रूपामध्ये पाहिलं गेले. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिलं डॉट आला होता. तिथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आक्रमण केला फलंदाज हिमांशूने, परंतु या 5व्या बॉलवरती आपली विकेट गमवावी लागले. फलंदाज वीरू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी अभिलाषा घेऊन उतरलेला फलंदाज हिमांशूला आपण पाहतोय, परंतु या मॅचमध्ये फ्लॉप शो ठरलाय. मनीषने आपल्या टीमसाठी पहिलं यश या ठिकाणी प्राप्त करून दिले गेले. चांगली सुरुवात म्हणता येईल. एक चौकार येऊन सुद्धा त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती चांगली कामगिरी या ठिकाणी करून दाखवले गोलंदाज मनीषने. या ओव्हरमध्ये नवीन कोऱ्या चेंडूने सातत्याने एक नाविन्यपणा आणण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने केलाय स्ट्रायकर बॉलच्या भूमिकेमध्ये टीम सटालेसाठी, आणि आज सुद्धा तेच करतोय. एक मोठा अनुभव एक्सपिरियन्स कॅम्पेन आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर मनीष, आणि आज तो अनुभव दाखवून देत असताना शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू या षटकामधील गोलंदाज मनीष फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलचा येईल शॉर्ट स्क्वेअर लेगला. शॉर्ट लेगला त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक 6व्या बॉलवरती मिळून जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. निशांतचा जर विचार केला तर चौकारानंतर स्ट्राईक त्याने रोटेट केली, परंतु त्यानंतर त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. एक चौका त्याच्या बॅटमधून आला आणि या इनिंगला एका मोठ्या इनिंगमध्ये परावर्तित करणं गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरती जितू यांना आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये.
जसं वेल मैदानामध्ये घालवू नका याची नोंद आपण दोन्ही टीमने घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जितूला आपण पाहतोय प्रॅक्टिस साठी खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत हा खेळाडू घेत असतो, पण तो पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती आलाय चौकार. जयेश त्यांचे स्वागत करिता चौकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज विरूच्या बॅट मधून चौकार. आलेला चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्लेयर्स रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा अवेलेबल नाहीये. पंचांना जर अडथळा वाटला तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, त्याची नोंद घ्या. दोन्ही टीम 12 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. चला पंचांशी कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट घ्यायचा नाहीये. चला फलंदाज रिव्ह्यू नाहीये, प्लेयरसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज विरुद्धच्या बॅटमधून सातत्याने आम्ही अनाऊन्समेंट करतोय जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. प्लेयरसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर काही अडथळा वाटला तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पुढचा बॉल ओव्हरमधील इथे चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं होतं. मागचा बॉल फुलटॉस होता, इथे पलटवार करायचा होता गोलंदाज जितूला आणि तो पलटवार झालाय मैदानामध्ये. चौकाराचं उत्तर या ठिकाणी दिले गेले. या बॉलवरती निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 12. या षटकांमधील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट जितूला आपण पाहतोय. इथे सुद्धा धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शॉर्ट स्क्वेअर लेगला एकदम मिळून जाईल. सुरुवात चौकाने झाली होती, त्यानंतरचे जे 2 बॉल आपण पाहिल्यात ते धीम्या गतीचे आणि तिथे कुठेतरी मोठे फटके खेळण्यामध्ये थोडंसं अपयश येताना पाहायला मिळालं फलंदाज विरूला. दुसऱ्या बाजूला निशांत आहे, त्याचे सुद्धा बॅटमधून एक चौकार आपण पाहिले. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चटाली टीम लीड करते या मॅचमध्ये सध्या तरी. अजून एक फुल टॉस होता, मिस केला जातोय. एक धाव मिळून जाईल या बॉलवरती. यस, थर्ड अंपायर रेफर केले बीमरसाठी हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर्स कॉल. पंच आपण या ठिकाणी यायचंय. थोडंसं क्रुशियल मोमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो. लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते, कारण बॉल डीप होत होता. फोर फुल टॉस होता. वेग तितका सहन होता या बॉलवरती. एकच धाव या बॉलवरती या ठिकाणी गणली जाईल. धावा जरा स्कोर कार्डवरती 14 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. सुरुवात चौकाने झाली होती, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू आपण पाहू शकतात परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी टाकले गेलेत. धीम्या गतीचे बॉल हाताळले गेलेत. पहिला बॉल जो होता आपण पाहिला भरपूर वेगाने त्या ठिकाणी हाताळला होता. नियंत्रण नव्हतं खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती. त्यानंतरचे चेंडू आपण पाहिले चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. फुल टॉसची संख्या भरपूर आहे इनिंगमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. इथे सुद्धा धीम्या गतीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड ऑफ फिल्डर नाहीये. लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी चेस करतायत. एक धाव मिळून जाईल या बॉलवरती. विरू आणि निशांतला एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड करावी लागणार आहे, कारण जो लिडिंग बॅटर आपण पाहिला अभिलाषा घेऊन उतरलेला फलंदाज हिमांशु ठिकाणी संस्थात बाज झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 5-5 षटकांचे सामने. शेवटचा बॉल या ओव्हरमधील धावा झाला स्कोर कार्डवरती 15. इथे सुद्धा फुल टॉस आहे, स्वीप केलाय, चाललाय बॉल स्क्वेअर लेगला आणि सरळ चेंडू निघून जातोय. शेवटच्या बॉलवरती आलेला संघर्षाचा चौकार निशांतच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 19.
बरोबर मागच्या 2 षटकांसाठी 9 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजाला या ठिकाणी आणलं गेलंय. प्रतीकला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये नवीन गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. एक वेगळा निर्णय गोलंदाज मनीषने या ठिकाणी घेतला गेलाय. टॉस जिंकला त्याने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इथे चान्स घेतलाय, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत, परंतु त्यांना बीट करून बॉल निघून जाईल. आजच्या दिवसातील पहिला षटकार विरूच्या बॅटमधून 6 धावा. हॅलो चेक. हॅलो. मागच्या षटकाराचं उत्तर या ठिकाणी या बॉलवरती दिले गेले. डीपमध्ये जितूल आपण पाहिला चांगला फिल्डर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याने कुठलीही चुकी डीप मिड विकेटला केलेली नाहीये. 25 या धावसंख्येवरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. विरू चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होता. एक चौकाराने एक षटकाराच्या मदतीनं एक चांगली इनिंग त्याने मैदानामध्ये खेळली होती. 13 धावांची इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तो आता कुठेतरी क्रीजवरती नाहीये. 25 या धावसंख्येवरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय आणि प्रतीकने आपल्या टीमसाठी हे दुसरं यश प्राप्त करून दिले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धीरजला आपण पाहू शकतात 4थ्या क्रमांकावरती. अपेक्षा तर भरपूर असणार आहेत. हिमांशूचा जर विचार केला तर कर्णधाराला आज कुठेतरी चालणं गरजेचं होतं. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 25 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 स्कोरवरती लागल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये प्रतीकला आणला गेला आणि प्रतीकचे पहिले 2 बॉल या ठिकाणी आपण जर विचार केला, त्याचं विश्लेषण जर आपण केलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. कॉन्फिडन्स चांगला दिसला होता. बरोबर लॉंग ऑफला षटकार आला होता, परंतु सेकंड बॉलवरती विकेट मिळवला गेलाय. प्रत्येकने आता फ्रेश बॅटर स्ट्रायकिंगवरती मैदानामध्ये दाखल झालाय. धीरजला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती. मिडल ऑर्डरची जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे. क्रॉस बॅटचा वापर केला. इथे सुद्धा चान्स बनलाय, संधी निर्माण झालाय. डीप मध्ये पुन्हा एकदा जितू त्या ठिकाणी येत आहेत आणि बॅक टू बॅक 2 विकेट धीरजला आल्या पावली परतावा लागणार आहे. तंबूच्या असराला बिग विकेट गॉन. बॉलर ऑन अ हॅट्रिक. सुरुवात षटकाराने झाली, परंतु त्यानंतर जो कमबॅक या ठिकाणी केला गेलाय उल्लेखनीय आहे कामगिरी. सलग 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त केले गेलेत. बॉलर ऑन अ हॅट्रिक मिस्टर प्रतीकला आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षक जितूचं सुद्धा कौतुक करेन. चांगली फिल्डिंग त्यांनी आतापर्यंत केलंय. डीप मिड विकेटला आपण त्याला पाहू शकता. त्यांनी तिथे 2 झेल आतापर्यंत त्यांनी कंप्लीट केल्यात. नवीन फलंदाज उमेश मैदानामध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती. ॲबिलिटी आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे, ते दाखवून द्यावी लागणार आहे. ऑफ साइडला इथून खेळण्याचा प्रयत्न. हॅट्रिकची संधी आहे. मनीष त्या ठिकाणी येत आहेत आणि यस, हॅट्रिक पूर्ण होताना पाहायला मिळते. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक गोलंदाज प्रतीकच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात कशी हो, परंतु एंड ऑफ द ओव्हर चांगली कामगिरी मैदानामध्ये करत असताना थँक्यू. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज चर्चा रंगणार आहे ती म्हणजेच प्रतीकची. एक वेगळं प्रतीक त्याने दाखवून दिलं आज या मॅच मध्ये. प्रतीकने हॅट्रिक कंप्लीट केले. सुरुवात षटकाराने झाली होती, परंतु तदनंतर जो कमबॅक मैदानामध्ये करून दाखवलाय अप्रतिम. करावं तेवढं कौतुक कमी आहे. मागचे 3 बॉल आपण पाहिले ज्या पद्धतीनं फलंदाजांना या ठिकाणी मुभा देत होता, आपल्या जाल्यामध्ये त्या ठिकाणी फसवत होता 3 फलंदाजांना. इथे सुद्धा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू होता आणि नवीन फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती प्रेशराईज करण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रतीकने केलाय.
कौतुक करावं लागणार आहे त्याच्या मनस्थितीचं. सकारात्मक दृष्टिकोनाने मैदानामध्ये उतरलाय आणि सध्या तरी असा सकारात्मक दृष्टिकोन त्याचा फायदा त्याला होतो. इथे सुद्धा चान्स बनला होता. स्लिपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी ठेवला गेला. प्रोटेक्शन आहे एकदम मिळून जाईल या बॉलवरती. चांगलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 26 स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 19 धावा होत्या. तिथे सरासरी खऱ्या अर्थानं रामबाग संघासाठी चांगली नव्हती, परंतु विकेट होते खऱ्या अर्थानं. निशांत आणि वीरू चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होते, परंतु निशांतची साथ वीरूने या ठिकाणी सोडले. हॅट्रिक या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीकला आपण पाहिलं विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केले स्पर्धेमध्ये. अविश्वसनीय. चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती एक नवीन गोलंदाज या ठिकाणी आणले गेले. कर्णधाराचा एक वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. 5 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही गोलंदाजाला या ठिकाणी कंटिन्यू ठेवलेला नाहीये कदाचित स्लॉग ओव्हरमध्ये. आणि यस मनीषला या ठिकाणी आणलं गेले. मनीषला आपण पाहतोय ज्याने पहिला स्पेल अप्रतिम हाताळला होता. अनुभव प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. पहिलाच बॉल स्टंपच्या लाईनमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यामध्ये यश आलं होतं गोलंदाज मनीषला. एकदम मिळून झाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. वैभव पुन्हा एकदा स्कोरच्या भूमिकेमध्ये जॉईन झाल्यात. काल भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली होती. पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं, त्याचबरोबर स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं. धावा झाला स्कोरकार्डवरती 27-27. धाव फलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमधील दुसरा बॉल. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला. जितूला बीट करून बॉल निघून जाईल. फ्लॅट अँड फ्युरियस, फिट अँड फाईन षटकार. निशांतचा श्वास थांबला होता कारण टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं, परंतु टेम्परामेंट त्याची कमी त्या ठिकाणी नव्हती. फलंदाज निशांतकडे षटकार आला त्याच्या बॅटमधून. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 33 फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. या बॉलवरती सुद्धा बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सुरू आहे स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता निशांतच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. मैदानामध्ये निर्माण झालं होतं ते कमी करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये केलाय तो म्हणजेच निशांतने. कारण लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले होते आणि तिथे जे 3 विकेट गमावले होते त्याचा दबाव होता. पुन्हा एकदा चान्स घेतलाय. लॉंग ऑनला फिल्डर इंटरेस्टेड आहेत. जितू आज फिल्डिंगचा स्टँडर्ड जो दाखवलाय ना याची सुद्धा चर्चा होणार आहे. एक सेट पॅटर आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज त्याची खेळी समाप्त झालाय. फलंदाज निशांत तंबूच्या आसऱ्याला परतत असताना. धावा झाल्यात फलकावरती 37 आणि 37 वरती एकंदरीत 5 धक्के आतापर्यंत लागल्यात ते म्हणजेच रामबाग संघाला. माइंडसेट चांगला होता कारण समोरच्या स्ट्रायकर बॉलरला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. येणाऱ्या स्लॉग ओव्हरमध्ये तिथे फ्री माइंड बॅटिंग होऊ शकली असती, परंतु थोडीशी घाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ती काही संकटात नाही आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं फलंदाज निशांतच्या बाबतीमध्ये. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 37 वरती 5 धक्के आतापर्यंत लागल्यात. नवीन फलंदाज मण्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती. या ओव्हरमधील 5वा बॉल. या बॉलवरती क्लीन बोल्ट त्रिफळाची होत असताना बरोबर स्टंपच्या लाईन मध्ये बॉल टाकला होता. क्रॉस पॅटचा वापर तिथे केला फलंदाज मन्याने आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवत असताना या ठिकाणी आपण पाहतोय मनीषला गॉन. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये दाखल झालाय. 6वा धक्का रुवान 11 रामबाग टीमला लागतोय. सध्या तरी 4थं षटक प्रगती पथावरती आहे.
धावा झाल्या स्कोर कार्डवरती 37-37 स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी जो गोलंदाजीचा आक्रमण आहे तो मैदानामध्ये सुरू ठेवलाय प्रत्येक गोलंदाजाने. स्पेशली कौतुक करेन प्रत्येक विकेट हॅट्रिक त्याने मिळवली. बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ संपला आणि बरोबर 4 षटकांसाठी 19 मिनिट या ठिकाणी घेतले गेलेत. म्हणजे वेळ वाचवण्याचा प्रयत्न फिल्डिंग करण्याची टीम या ठिकाणी घेतलाय. 37 फलकावरती लागलाय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये अर्थातच स्लॉग ओव्हरमध्ये टार्गेट मोठं हवं आहे रामबाग टीमला, परंतु सध्या जरी ते स्लॉग हिटर्स मैदानामध्ये नाही आहेत. लोअर ऑर्डरवरती पूर्णपणे जबाबदारी असणार. आता या लोअर ऑर्डरवरती जबाबदारी जी आहे ना ती पार पाडावी लागणार आहे मैदानामध्ये, कारण रुवान 11 रामबाग टीमला एक चांगलं टार्गेट हवं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन टीममध्ये. एका बाजूला स्टार 11 विलंगी आणि ब्रह्मदेव नगावे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. स्टार 11 विलंगी आणि त्यांना फाईट करेल ब्रह्मदेव नगावे. राजदीपचा पहिलाच बॉल ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. बरोबर यष्टींच्या वरून बॉल निघून गेला. क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी झाला होता. तितकाच आत्मविश्वास फलंदाजाकडे नव्हता या फटक्यामध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यामध्ये यश आलं गोलंदाज राजदीपला स्लॉक ओव्हरमध्ये. इथे सुद्धा या बॉलवरती क्लीन बोल्ड. अजून एक विकेट. 7वा धक्का रुवान 11 रामबाग टीमला 37 या धावसंख्येवरती. 1 मोर विकेट ब्रेकडाऊन. आज आशिष मैदानामध्ये आपण पाहतोय. राजदीपची सुरुवात स्लॉग ओव्हरमध्ये अप्रतिम झालाय. डॉट बॉल आला सुरुवातीस आणि सेकंड बॉलवरती विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅट फेजमध्ये सध्या जरी आपण पाहतोय रामबाग संघाला सुरुवात चांगली मिळाली होती. पहिल्या 3 चेंडूंमध्ये निशांत तिथे पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळत होते. त्यांच्या बॅटमधून भरपूर धावा या मॅचमध्ये आपण पाहिल्या, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने या ठिकाणी साथ दिलेली नाहीये. विरुद्ध चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होता. त्याची सुद्धा विकेट प्रत्येकने मिळवली आणि त्यानंतर विकेट पडण्याचा जो सिलसिला मैदानामध्ये सुरू आहे तो आतापर्यंत थांबलेला नाहीये. या स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा विकेट आलाय. ब्रह्मदेव नगावे टीमचं कॅप्टन आणि त्याचबरोबर स्टार 11 विलंगी टीमचं कॅप्टन टॉससाठी प्लीज आपण रिपोर्टिंग करायचे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकतायत. राजदीप या ठिकाणी दाखल झालाय राऊंड द विकेट. या बॉलवरती चान्स घेतलाय. लॉंग लेगला फिल्डर डीप मध्ये नाहीये. तिथे चेस करावा लागणार आहे. फिल्डरला चेस सुरू आहे, परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ जातील आणि बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतो 41 फलकावरती लागल्या गेल्या. 3ऱ्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार येतो. भरपूर वेळेनंतर खऱ्या अर्थानं हा चौकार आलाय. मागच्या ओव्हरमध्ये मनीषच्या विरोधामध्ये आक्रमण झाला होता आणि त्यानंतर मनीषने सुद्धा त्याचं रूप धारण केलं होतं. चांगला ऑफ कट त्या ठिकाणी आपण पाहिला. फलंदाज आशिषसाठी इथे सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि यस विकेट किपरने चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलेत. 8वा धक्का लागेल. चला नवीन फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं. 41 या धावसंख्येवरती 8वा धक्का या ठिकाणी लागलाय. चार चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा या ठिकाणी कमाल करून दाखवलंय किंवा सध्या करून दाखवलंय राजदीप या गोलंदाजाने. प्रत्येक गोलंदाजाने आपलं डेडिकेशन या ठिकाणी दिलंय. धाव झालं स्कोर कार्डवरती 41. 8 धक्के आतापर्यंत लागल्यात रुवान 11 रामबाग टीमला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट राजदीप. चांगला ऑफ कार्ड त्या ठिकाणी होता. इथे सुद्धा विकेट मिळू शकली असती. सिंगल प्राप्त झालं. 42 फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. स्टार 11 विरंगी संघाचा कर्णधार आणि ब्रह्मदेव नगावी टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी या. फुल टॉस लॉफ्ट करता आलेला नाहीये. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनवरून फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत.
फिल्डिंग चांगली झाली डीपमध्ये. रनआउटची संधी इथे सुद्धा होती, परंतु राजदीपचे प्रयत्न या ठिकाणी व्यर्थ जात आहेत. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. 44 स्कोर कार्डवरती लागल्यात. 45 धावांचं टार्गेट समोर उभं करण्यामध्ये यश आलंय, ते म्हणजेच रामबाग संघाला 45चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरमध्ये या ठिकाणी ठेवलं गेलं. एक फायटिंग टोटल जरूर आहे, कारण तो बॉलिंग युनिट टीम रामबागकडे आणि तो बॉलिंग अटॅक आज इन ॲक्शनमध्ये फार ॲक्शनमध्ये असणं गरजेचं आहे, अटॅकिंग मोडमध्ये असणं गरजेचं आहे, कारण टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे. कारण कर्णधाराने सांगितलं होतं 50+ जाण्याचा प्रयत्न करू, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरला. जास्त वेल न दवडता फिल्डिंग लावून घ्यायची रामबाग टीम आणि लगेचच चटाले संघ आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी प्लीज जायचं आहे. स्टार 11 विलंगी आणि त्याचबरोबर ब्रह्मदेव नगावे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी प्लीज रिपोर्टिंग करा. नगावे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. स्टार 11 विलंगी संघाचा कॅप्टन जरा टॉससाठी या आणि फिल्डिंग सुद्धा लावून घ्यायची आहे. रामबाग संघ 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. 2 बॅटर मैदानामध्ये पाठवून घ्या चटारे संघ. टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे. बॉलिंग युनिट चांगलं आहे रामबाग संघाकडे. रोहितला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत, हिमांशूला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे मजा येणार आहे या सेकंड इनिंगमध्ये. पुढचा सामना सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट असणार. एका बाजूला स्टार 11 विलंगी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल त्यांना ते म्हणजेच ब्रह्मदेव नगावे. दोन्ही टीमकडे स्टारकास्ट खूप मोठी आहे. अनेक सारे स्टार्स नेक्स्ट मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अमरदीप क्रीडा मंडळ जलसर आयोजित अमरदीप चषक 2025 आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. अमरदीप चषकाचं हे अद्भुत पर्व आपल्याला पाहायला मिळते. चला 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून घ्या, जास्त वेळ न दवडता. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली जातील. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं चटाले संघाला वेळेवरती ती 4 षटकं त्यांनी पूर्ण केली. 19 मिनिटांचा वेळ त्यांनी घेतला आणि 19 मिनिटांमध्ये ती 4 षटकं हाताळली गेली, कारण आज भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला 2 बॅटर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. 12th मॅन प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या चटाले संघाचा. येस या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला जितू आणि प्रतीक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकचा आज दिवस अविस्मरणीय राहणार आहे. विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केलंय. एक मोठ्या मंचावरती एक मोठा पंच त्याने या ठिकाणी दिलाय. नवीन फलंदाज आपण पाहू शकतायत दाखल होत आहेत. एका बाजूला प्रतीक आणि जितूने सुद्धा गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडली. सेकंड ओव्हरमध्ये आपण त्याला इनेक्शनमध्ये पाहिलं होतं. आता लिडिंग बॉयच्या भूमिकेमध्ये कोणता गोलंदाज या ठिकाणी पुढे आणला जाईल रामबाग संघाच्या माध्यमातून. टार्गेट तितकंसं मोठं नाहीये. 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 5 षटकांमध्ये एक फायटिंग टोटल म्हणू शकतो, कारण बॉलिंग युनिट चांगला आहे. स्ट्रायकिंगवरती प्रतीक आणि नॉन स्ट्रायकवरती जितूला आपण पाहणार आहोत. चांगलं ओपनिंग पेअर आहे. चेस करण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज माहीर आहेत. यांच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. पहिले षटक हाताने केली तर रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती प्रचंड अनुभव. 40+ मध्ये सुद्धा चांगला अनुभव त्याचा आपण पाहिलाय. भरपूर वर्ष क्रिकेटवरती त्यांनी घालवलाय, त्यामुळे तो अनुभव त्यांच्याकडे. आता या मॅचमध्ये तो अनुभव शेअर करावा लागणार आहेत यंगस्टर्स सोबत. रामबागकडे सुद्धा ते यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय दीपेश चिखंडी सर. ओव्हर टू यू.
गुड मॉर्निंग एव्हरीवन, शुभ सकाळ. ओळख मॅचच्या दिशेने जिथे टार्गेट सेट करण्यात आलंय 45 धावांचं पहिल्या षटकामध्ये रोहित आहेत बॉलिंग ट्रॅकवर. दुसरा चेंडू घेऊन खूप चांगल्या लेंथ अँड लाईन वरती चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. अमरदीप चषक जलसार 2025 क्रिकेटचा रणसंग्राम सातत्यपूर्ण रीतीने 10 डिसेंबर 2025 ते 14 डिसेंबर 2025 5 दिवस अव्याहतपणे अविरतपणे अखंडपणे ही स्पर्धा आपण पाहतोय. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. आज की शाम किसके नाम या यक्ष प्रश्नाला आज मात्र आपण गवसणी घालणार आहोत. चांगली सुरुवात रोहितच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव खर्च केलेले आहे. रामबाग विपक्ष चटाळे सामना विद्यमान स्थितीत अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला हलकासा हुलकावणे लपंडाव खेळणारा हा चेंडू खूप सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल. गोलंदाजीचं पृथक्करण होतंय पहिल्या षटकामध्ये. 5 षटकांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेट. आज थोडंसं स्पीडअप जरूर करावं लागेल कारण अतिरिक्त सामन्या आहेत. त्या अनुषंगाने रोहितचा 5वा बॉल या षटकामधला. फुल टॉस दिलाय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे प्रोव्हाइड करत असताना आपल्या संघाकरिता धावफलक मात्र हळूवार पद्धतीने जाऊन विसावलेला आहे. ॲक्युरेट 4 या अंकावर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचं टेम्पटेशन इनटू द गॅप मध्ये बिटवीन द गॅप्स खेळला गेला आहे. आउटफील्ड थोडंसं स्लो आहे एक्स्ट्रा कव्हरच्या परिवेशामध्ये. त्या कारणास्तव तो चेंडू स्लो होतोय. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती आहेत धावांची टोटल 6 या अंकावर. 6 रन्स धाव फलकावरती सजलेले आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि त्या 24 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते चटाळे संघासमोर. पहिलं षटक अप्रतिम राहिलं पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. रोहितचं कौतुक करावं लागेल. योग्य लेंथ अँड लाईनला त्याने प्राधान्य दिलं. कमी धावा खर्च केल्या त्या आवश्यक देखील आहे कारण 5 षटकांमध्ये 45च टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने किफायतशीर गोलंदाजी करावीच लागेल मॅच मध्ये. हिमांशूचा अगदी पहिला चेंडू ऑन साइडला सजविला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण. हळूवार पद्धतीने धाव फलक मात्र हालत ठेवलं जात आहे. फलंदाजांच्या माध्यमातून मोठे फटके येऊ दिलेले नाहीयेत. इथून 1 ते 2 विकेट्स मात्र कंप्लीट करावे लागतील, अर्जित करावे लागतील गोलंदाजांना जर या सामन्यावरती आपली पकड मजबूत करायची असेल. या मैदानाचा इतिहास राहिलाय ऍज अ बॅटिंग पिच. मोठमोठ्या टोटल्स आपण पाहत आलेलो आहोत. सकाळच्या सत्रामध्ये सूर्याची कोवळी किरण आणि तेथे चांगली गोलंदाजी झाली पहिल्या सत्रामध्ये. खूप सुरेख पद्धतीने हा चेंडू देखील आपण पाहतोय. लवली डिलिव्हरी. प्रॉलिफिक स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण हिमांशू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राइक रेट कमी राहिलेला आहे दोन्ही फलंदाजांचा. सलामीकरिता मिस्टर प्रतीक अँड जितू. त्या स्ट्राइक रेट मध्ये सुधारणा करावी लागेल. 7 धावा झालेल्या आहेत. हिमांशूचा पुढील बॉल. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग सहित वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्राच्या पलीकडे मिडल ऑफ द बॅटने सजविलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आता मात्र स्वतःच्या रंगामध्ये येत असताना मिस्टर प्रतीक अगदी खडे खडे खेळले गेले होते. स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर बघायला मिळाला. हाय बॅकलिफ्ट सहित ताकदीचा वापर केलाय फटक्याकरिता. एक उंच तगडा ताकदवान फलंदाज प्रतीक आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा उपयुक्त षटकार. चला स्टार 11 विलंगी संघनायक आपण थोडीशी त्वरा करा. टॉस बॉक्स जवळ रिपोर्टिंग करायचं आहे. येथे त्रिफळाचित एक तुम्हारी तो एक हमारी. कभी तुम भारी तो कभी हम भारी.
बारी बारी सबके बारी षटकारानंतर त्रिफळाच्या स्वरूपामध्ये प्रतीकला तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये सुयशस्वी हिमांशू हा गोलंदाज. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व फलंदाजांना विनंती करतोय खेळपट्टीवरून जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट्स करता तेव्हा खेळपट्टीवरून नाही तर साईडने धावण्याचा प्रयत्न करा. ही नम्र विनंती. महत्वपूर्ण सूचना संयोजन समितीच्या वतीने पोहोचवितोय. 13 धावा आहेत फलकावर. षटक क्रमांक 2 त्याच्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. 45 धावांच्या प्रत्युत्तरादाखल 10 चेंडूंमध्ये 13 धावा करण्यामध्ये यशस्वी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रुआन 11 चटाळे. लोअर फुटटॉस स्वरूपातील चेंडू साईडला हलक्याशा हाताने सन्मानपूर्वक सजविलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश खूप मोठं नाव राहिलंय जेव्हा आपण सफाळे क्रिकेटचा विचार करतो. बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे. आकाश वर्तक अगदी सन्मानपूर्वक आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 14 धावा फलकावर. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. सरळ बॅटचा वापर. समालोचन क्षेत्राला सलामी देणारा संघर्षाचा शंखनाद करणारा हा नेत्रदीपक नेत्रलोचक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण. स्ट्राईक रेट मध्ये सुधारणा करत असताना फलंदाज मिस्टर जितू. व्हॉट अ ग्रेट शॉट. सिक्सर. आवश्यकता होती. या मोठ्या फटक्याची धावफलकाला हलकस वृद्धिंगत केलेला आहे. 2-0. 20 धावा ज्या परिपूर्ण झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. आता 18 चेंडूंचं येणं बाकी आहे आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावांची निकड जय हनुमान चटाळे संघासमोर. फुलवर टप्प्याचा चेंडू होता. रिस्पेक्ट द्यावा लागतो चांगल्या चेंडूंना. रोहितचा स्पेल जरूर चांगला राहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यामध्ये तो सातत्य दाखवतोय. बघा इथे विकेट्स जर घ्यावे लागतील जिंकायचं असेल या मॅच मध्ये खास करून आपण विचार करतोय रुआन 11 रामबाग या संघाचा खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण हळूवार पद्धतीने आपण पाहू शकता जितू आता सेट होऊ लागलेले आहेत. त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. आकाश वर्तक मात्र संयमी खेळ साकारतायत. जर ते स्थिरावले तर धावा येणार. स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप सुंदर फटका. लोअर फुटटॉस होता परंतु दिशा प्रदान केली जितूने. सिंगल तेथे अर्जित केला जाईल. आकाश वर्तक एक हार्ड हिटर शोल्डर स्विंगर मल्टी हिटर फलंदाज आहे. जर रडार मध्ये चेंडू आला तर मोठे षटकार अगदी लिलया रीतीने सजविण्याचा प्रयत्न तो जरूर करणार. ते त्याची ओळख राहिलंय. 22 धावा आहेत फलकावर. रोहितचा पुढील बॉल. काय गोलंदाजी होत आहे. ऍज अ बॉलर बघा जी सेम पोझिशन आहे ज्या पद्धतीने रिलीज पॉइंट वरती चेंडूला कॅरी करतोय गोलंदाज ते बघण्यासारखं आहे रोहितच्या माध्यमातून. चला विलंगी संघनायक माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर विनाविलंब या. रिपोर्टिंग टॉस बॉक्स जवळ आपण करावी. फुल टॉस दिला. ताकदवर फलंदाज आकाश वर्तक सोडणार नाहीयेत. जबरदस्त चेंडू सरळ निघून जातोय. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या वरून आकाश वर्तक नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 षटकार. 6 धावा. फुलटॉस दिला आणि आकाशकडे एवढी ताकद आहे त्याने अगदी प्रॉपर टायमिंगचा वापर केला आणि चेंडूला सीमारेषा बाहेरचा रस्ता दाखवला. मजबूत स्थितीमध्ये जय हनुमान चटाळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा झालेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 लॉस ऑफ 1 विकेट. आकाश वर्तक बॅटिंग स्टान्स वरती आहेत. रोहित यांनी पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील बहारदार होती परंतु या फुलटॉस चेंडूने रिक्वायर्ड रन रेटला थोडंसं खाली आणलं.
हा चेंडू चांगला होता. ब्लॉक होल मध्ये अगदी बॅट अँड पॅडच्या सेंटरला रिलीज करण्यात आला होता, परंतु सन्मानपूर्वक खेळले गेले. आकाश वर्तक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत आहेत. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटमध्ये काही चेंडू असे असतात ज्यांची वाट बघायची असते, काही चेंडू असे असतात ज्यांची वाट लावायची असते, आणि तेच केलं आकाशने. कृपया करून प्रेक्षक वर्ग, बाईक ज्या आहेत त्या बघा तिथे व्हाईट कलरच्या रेघा आखलेल्या आहेत, त्याच्या बाजूला पार्क करा प्लीज. अगदी जस्ट ज्ञानेश्वर दादा, बाईक प्लीज थोडीशी साईडला पार्क करा, आपणास नम्र विनंती करतोय. ओळख मॅचच्या दिशेने 3/1 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. इथून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 14 धावांचं लक्ष जय हनुमान चटाळे संघासमोर. मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलाय. धावा कमी झाल्या पहिल्या सत्रामध्ये, तो थोडासा चिंतेचा विषय. त्यानंतर रोहितने पहिलं षटक तर चांगलं हाताळलं, परंतु हिमांशू थोडेसे महागडे ठरले. तिसऱ्या षटकामध्ये आकाश वर्तकची बॅट तळपली आणि जय हनुमान चटाळे संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 12-14 हे समीकरण रोखलं जाईल का? कालच्या दिवसामध्ये प्रफुल्ल मेहरे यांचं योगदान कोण विसरेल? परंतु नशिबाने पाठ फिरवली. 1-6चं समीकरण असताना तो षटकार आला. थोडासा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ रिलीज झाला गुडलेन स्पॉटच्या अगदीच हलक्याचा मागे, आणि तिथे हिमेश घरत यांनी मात्र आपलं नाव सफाळे क्रिकेटच्या अवकाशामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलं. आज तसं काहीसं बघायला मिळेल का? रोहान 11 रामबाग संघाकडून शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला सजवण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेट परिकक्षामध्ये सुंदर जलपरी पूर्ण केला जातोय. आशिष यांच्या माध्यमातून 4थ्या षटकाला झाले सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती अगदी गडी गारद केलेला आहे. यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. बघा क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की जो संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढतो, मॅचला सोडत नाही, लिव करत नाही, ते संघ नेहमीच इतिहास रचत असतात. जास्त दूर जाण्याची गरज नाहीये. अमरदीप चषक जलसार ही स्पर्धाच याकरिता अगदीच संस्मरणीय ठरलेले आहे. बरेचसे सामने जे गोलंदाजीच्या बळावरती शिफ्ट झालेले आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाने केलेली अप्रतिम गोलंदाजी असेल, श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं अप्रतिम प्रदर्शन असेल, किरईपाडा संघाचं अप्रतिम प्रदर्शन असेल, जागमाता रावळे, जे 4ही संघ आतापर्यंत टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत, त्यांनी अशाच पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाच्या मुखातून घास हिरावून घेत असताना अगदी पुढच्या फेरीमध्ये ते प्रविष्ट झाले. तसंच काहीसं करावं लागेल. जर येथे विजयावरती शिक्कामोर्तब करायचं असेल तर आशिषला विकेट टेकर बनावं लागेल. फलंदाजांचा कर्दन काळ बनून जलसार प्रांगणामध्ये त्याला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पुढील बॉल अनसाइडला सजविला गेलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत, परंतु खूप सुंदर हा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. व्हॉट अ ग्रेट एफर्ट्स. अप्रतिम हे प्रयत्न बघा ऑन स्क्रीन क्षेत्ररक्षकाला दाखवलं जात आहे. स्वप्नील यांच्या माध्यमातून खूप सुरेख पद्धतीने, कारण दुहेरीचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा आकाश मार्गाने त्याने केलेली सुसाट फेकी जी खूपच इम्पॅक्ट टाकणारी होती. 3/2 32 धावा आहेत फलकावर. इथून 13 करायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. मोठ्या स्पर्धा जिंकायच्या असतील तर तुमच्या संघामध्ये चांगले गोलंदाज आणि त्यांचं प्रदर्शन हे खूप महत्वपूर्ण मानलं जातं. आशिष तिसरा चेंडू घेऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर होता. प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. सिंगल येईल. दोलायमान खेळपट्टीचा फायदा उचलला फलंदाजांनी. क्षेत्ररक्षकांची तितकीशी चुकी म्हणता येणार नाही आणि जबरदस्त चाणाक्षेपणा दाखवत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजदीप एका बाजूने आणि त्याच्या साथीने मिस्टर जितू धावफलक जाऊन विसावलाय 34 34 या अंकावर. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. जय हनुमान चटाळे संघासमोर फॉलो थ्रू मध्ये खूप सुंदर चेंडूला स्टॉप केलं. 1 हँडेडली आशिष यांना आपण पाहतोय. रोहान 11 रामबाग संघाचा हा एक यंग अँड डायनामिक प्लेअर ज्याने चेंडूला स्टॉप केलं. चांगलं षटक हाताळलंय. 4 चेंडूंमध्ये 3च धावा खर्च केल्यात. एक गडी देखील गारद केलाय. फुल टॉस दिला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट आणि लॉंगॉनच्या सेंटरवर. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे आणि फेकी देखील उल्लेखनीय. थेट गोलंदाजाच्या हातामध्ये क्लास फिल्डिंग. 5 चेंडूंमध्ये
4 धावा खर्च करत एक गडी गारद करून दाखवलाय. आशिषने आशा, अपेक्षा, अभिलाषा सर्व काही जिवंत ठेवलेले आहेत रुआन 11 रामबाग संघाकरिता. 7 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता जय हनुमान चटाळे संघासमोर. वाईड ऑफ द ऑफ स्टंप, फलंदाजापासून दूर ठेवला चेंडू. या षटकाचा कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आशिष यांच्या माध्यमातून. केवळ 4 धावांचं षटक हाताळलं. संघ अडचणीमध्ये असताना मी चांगलं प्रदर्शन करेन हा आत्मविश्वास दाखवून दिला. 6 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता जय हनुमान चटाळे या संघासमोर. टॉसची प्रक्रिया दोन संघांमध्ये या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. प्रवीण भोईर आहेत त्या ठिकाणी. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत ज्यांनी घेतलेली आहे आणि सरांच्या शुभ हस्ते टॉस ची प्रक्रिया व्हेरी नेक्स्ट मॅच ज्या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला पाण्याची सुव्यवस्था करावी मुख्य खेळपट्टीवर. सिद्धिविनायक नगावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्टार 11 विळंगी विपक्ष ब्रह्मदेव नगावे असा सामना आहे ज्यामध्ये नाणेफेकीची प्रक्रिया जिंकलेली आहे स्टार 11 विळंगी संघाने. आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. खूपच सुरेख षटक राहिला आशिषचं. सामन्यामध्ये रुआन 11 रामबाग या संघाला त्यांनी जिवंत ठेवलेला आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा 6 चेंडूंमध्ये देखील 6 धावा होत नाही. कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये आपण सुनील नारायण सारखा एक गोलंदाज पाहिला होता ज्याने सुपर ओव्हर मध्ये 6च्या 6 चेंडू डॉट रिलीज केले होते. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. महान अनिश्चिततेने शृंगारलेला असा हा खेळ आहे. खेळाडूंना स्वतःचे 100% द्यावे लागतील संघाकरिता. निशांत शेवटच्या षटकामध्ये फुल टॉस दिला चुकी केली. सेट बॅटर अशा प्रकारचे चेंडू सोडणार नाहीये. जितूच्या बॅट मधून सुटकेचा निश्वास टाकणारा षटकार आलाय. जय हनुमान चटाळे संघ केलंय पुनरागमन. जितूच्या बॅट मधून आलेला हा षटकार बरस दडपण कमी करणारा आहे. 4च धावा दूर आहेत विजयापासून. लाऊड अपील गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट चेंडू आहे. बघा गोलंदाजाला स्वतःची गुणवत्ता दाखवण्याची खूप चांगली संधी आहे. 4 चेंडूंमध्ये 4 धावा करायच्या आहेत. मॅच अजून देखील ऑन आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जितूने सामना फिनिश केलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये अगदी दिमाखदार रीतीने प्रविष्ट होत असताना जय हनुमान चटाळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं. रुआन 11 रामबाग आणि जय हनुमान चटाळे दोन्ही संघ हँडशेक करा प्लीज. या स्पर्धेचा जो रूल आहे तो आपण फॉलो करावा, नम्र विनंती. खूप सुंदर प्रदर्शन राहिलंय. जितूने मात्र सामना क्विट केला नाही. शेवटपर्यंत टिकून राहिला खेळपट्टीवरती. चांगलं प्रदर्शन आपल्या संघासाठी केलं. फुल मॅच समरी 6 सीटर वाहिनीच्या माध्यमातून शो केली जाईल. जेथे जितूचं प्रदर्शन शेवटच्या षटकामध्ये उल्लेखनीय राहिलं. त्याने 2 षटकार खेचून जय हनुमान चटाळे संघाला अगदीच दिमाखदार रीतीने दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिला. अप्रतिम प्रदर्शन राहिलं. 47-47 वरती पोचत असताना विजयावरती शिक्कामोर्तब. सुंदर दृश्य आपण पाहतोय 6 सीटर वाहिनीच्या माध्यमातून. दोन्ही संघ हस्तांदोलन करतायत. या स्पर्धेचा जो नियम आहे त्याचं यथोचित पालन. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. आजच्या दिवसामध्ये जास्त वेळ नाही आपल्याकडे. फटाफट थोडीशी घाई करावी लागेल. अतिरिक्त सामने परिपूर्ण करायचे आहेत त्या अनुषंगाने. व्हेरी नेक्स्ट मॅच स्टार 11 विळंगी विपक्ष ब्रह्मदेव नगावे. ब्रह्मदेव नगावे संघाला मी विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. थोडंसं सहकार्य करावं स्पर्धेला.
संघांच्या माहितीसाठी जे नियम आहेत बघा, 6 चेंडूंसाठी तुम्हाला 5 मिनिटे दिले जातील. नगावे आणि विळंगी संघ लक्षात घ्या, मैदानाच्या आतमध्ये एक माडाचं झाड आहे, डहाळीवरती किंवा खोडावरती चेंडू लागून जर आत येतोय तर किती धावा धावू शकता. त्या खोडावरती डहाळीवरती लागून चेंडू बाहेर गेला तर चौकार दिला जाईल, आणि त्याच माडाच्या झाडाच्या वरती ज्या झावळ्या आहेत तेथे चेंडू लागतोय तर षटकार दिला जाईल. हा नियम आपण